ते ब्रॉडकास्ट बिल आणलं नवीन. कारण की आता चॅनलवाले तर लाचार झालेच आहेत, मेनस्ट्रीम पत्रकार लाचार झालेलेच आहेत. त्या मोदीच्या बुटावर जर चुकून विष सांडलं ना तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. रात्रभर बूट चाटत असतील. आणि मग याच्यावर टीका करणारे जे काही युट्यूबर्स आहेत त्यांना त्रास द्यायचा म्हणून ब्रॉडकास्ट बिल. मला केतकर साहेब म्हणे तुझं युट्यूब चॅनल बंद केलं तर काय करशील? झाडावर चढून बोलेन म्हटलं मी. तुम्ही काय बोलणं थांबवणार आहात का? माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नरेंद्र मोदी किंवा अमित शहा मला देत नाही, माझं संविधान मला ते देतं. मी मोहताज नाही यांचा. तो अधिकार मला माझ्या देशाच्या संविधानाने दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आणि तो मी वापरणार. हे काय ब्रॉडकास्ट बिल आणणार म्हणे? ते नवीन संहिता, न्याय संहिता. आता नवीन न्याय संहितेमध्ये 90 दिवस तुम्ही जामीन नाही मागू शकत. पूर्वी 15 दिवसाची पोलीस कस्टडी असायची, आता 90 दिवसाची पोलीस कस्टडी. पूर्वी मेडिकल एक्झाम, तुमची मेडिकल करणं, कैद्याची, पकडलेल्या आरोपीची मेडिकल करणं हे कंपल्सरी होतं. आता मेडिकल कंपल्सरी नाही. म्हणजे 90 दिवस टॉर्चर करायला ठेवणार तुम्ही? त्याच्यावरही आम्ही पुरून उरू. हे होऊच देणार नाही. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना अतिशय मानाचा जय भीम. इथे वारंवार माझा उल्लेख डॉक्टर असा केला तर मी डॉक्टर नाही आहे. मी शिक्षणाने इंजिनियर आहे आणि बाय चॉईस मी पत्रकार बनलो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही वर्ष इंजिनिअरिंगमध्ये काम केल्यानंतर. पण डॉक्टर का म्हणतात हे मला माहीत नाही. अर्थात या देशाला लागलेल्या रेशीमबागी किड्याच्या आजारावरती मला उपचार करायची खूप इच्छा आहे. यात काहीच शंका नाही. तर आणि त्यासाठी लागेल ते प्रयत्न मी करत असतो. जेवढं जमेल माझ्या परीनं तेवढं करण्याचा मी प्रयत्न करत असतो. कारण मला हे माहिती आहे की आज आपल्याला हे जे दिसतंय, आणि बरेच जण विशेषतः राजकीय पक्ष बऱ्याच वेळेला असा उल्लेख करत असतात की मोदीचं काय करायचं, शहाचं काय करायचं, पण ही लक्षणं आहेत. आजार रेशीमबागेत आहे. त्यामुळे लक्षणांवर उपचार करता करता आजारावर करायचा राहून जाईल. तर म्हणून मूळ उपचार हा आजारावरच व्हायला हवा. आणि त्यासाठी म्हणून जास्तीत जास्त लोकांना जागं करणं हा त्यातला एक भाग आहे, त्या उपचाराचाच एक भाग आहे. आणि आज जो विषय सांगितलाही आहे भारतीय लोकशाही, आणि आदरणीय तुषार सरांनी पण खूप चांगल्या आणि मार्मिक शब्दामध्ये अतिशय नेमकेपणाने सांगितलं की काय होतं आहे. पण याच्या बरोबरीने एक काम होत होतं, आणि ते काम पहिले झालं, मग संविधान झालं, आणि त्या पहिले घडलेल्या कामाबद्दल कोणालाच माहीत नाही अशी अवस्था आहे. आणि आज म्हणजे आज जर आपण नवीन 18 वर्षाचा मुलगा असला आणि त्याला मतदार यादीत नाव नोंदवायचं असलं तर आपण काय म्हणतो की हा जन्माचा दाखला घे, हा आपला रहिवासी दाखला घे आणि जा आणि नाव नोंदव. आणि इतकं ते सोपं झालं. पण या देशाची पहिली मतदार यादी कशी तयार झाली ही खूप महत्त्वाचा विषय आहे. याचं कारण 1935 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट बनला आणि 37 साली पहिल्या प्रांतिक निवडणुका झाल्या, ज्याच्यामधली मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. म्हणजे मतदार कोण असेल याचे निकष होते, आणि ते निकष काय होते तर पदवीधर असेल, इन्कम टॅक्स पेयर असेल, प्रॉपर्टी ओनर असेल, आणि याच 3 कॅटेगरीमधल्या पुरुषांची आई, पत्नी किंवा मुलगी एवढेच मतदार असतील. आता ही मतदार यादी ज्या वेळेला 37ची झाली त्यावेळेला भारत, पाकिस्तान, बांगलादेश या ब्रिटिश इंडियाची मतदार यादी बनली, आणि ती बनली 2,80,00,000 मतदारांची, फक्त 2,80,00,000. आणि ती मतदार यादी बनली 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. 27 ऑगस्टला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं, कारण ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमन होते, आणि त्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना सांगितलं की भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करायची आहे आणि त्यासाठी मतदार यादी बनवायला घ्यायची आहे, आणि तो इलेक्टोरल रोल हा माझी डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा झाली आहे. आणि ही मतदार यादी स्वतंत्र भारताची ही 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवर बनवायची.
हे का महत्त्वाचं आहे? कारण जसं मगाशी सांगितलं की भारत, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची मिळून बनलेली मतदार यादी 37 सालची ही 2,80,00,000 मतदारांची होती. ज्या मतदारांचे निकष काय होते? पदवीधर असेल, इन्कम टॅक्स पेयर असेल आणि प्रॉपर्टी ओनर असेल, हे निकष होते. आणि इथं 27 तारखेला हे म्हणतायत की देशामधल्या फक्त प्रौढ, जेवढे प्रौढ असतील ते सर्व मतदार, मग ते जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, सगळ्या प्रकारचे भेदभावाच्या पलीकडे जाऊन ही मतदार यादी देशाची बनवायची. त्यामुळे हे किती असतील याचा कोणालाच अंदाज नाही. मग BN रावांची नेमणूक केली गेली आणि त्यांना नेहरूंनी पुन्हा पत्र लिहिलं नेमणुकीचं आणि त्यांना सांगितलं की देशाची उभारणी ही इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्यूशनली करायची आहे, संस्थात्मक आणि संविधानात्मक. पण अजूनपर्यंत संस्था बनवलेल्या नाहीत, संविधान अस्तित्वात आलेलं नाही. म्हणून तात्पुरती नेमणूक तुमची सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावर करतो आणि देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा आणि त्यांना पहिल्यांदा हे सांगा की या 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आधी आम्हाला कळवा. कारण कालपर्यंत अडथळे निर्माण करणारी ब्युरोक्रेसी ही आज अचानक सहकार्य करायला लागेल अशा भ्रमात राहायचं कारण नाही. म्हणून आधीच त्यांना विचारा की अडचणी काय येतील, जेणेकरून लाल फितीमध्ये नंतर काही अडकू नये. आणि मग हा कोर ग्रुप बनवला गेला. पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि BN राव आणि त्यांच्या हाताखाली 3 जण असा तो 7 जणांचा कोर ग्रुप बनला, जो दर आठवड्याला बैठक घ्यायचा. देशभरामध्ये ही पत्र पाठवली गेली. पत्र पाठवल्यानंतर पत्रांचा ओघ सुरू झाला. म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेकडून पत्र यायला लागली, या वेगवेगळ्या राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती या अनेकांकडून पत्रांचा ओघ सुरू झाला. आणि ते निवडणूक आयोगाचे आर्काइव्ज मी या कोविडच्या काळामध्ये आणलेले होते आणि त्या काळामध्ये हे सगळे 16,000 फाईल्स आहेत त्या. तर त्या सगळ्या वाचत होतो. अनेक वेळेला 100 वेळेला मला रडू आलं असेल ते वाचत असताना की काय माझ्या देशाचं नेतृत्व त्या काळामधलं होतं. आणि म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, 7,80,000च्या आसपास पत्र आली देशभरातून. आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं आणि स्पेसिफिक उत्तर दिलं गेलं. त्या पत्र पाठवणाऱ्या माणसांनी म्हणा किंवा संस्थेनी म्हणा, जी काही प्रश्न विचारला आहे, जी काही शंका विचारली आहे, जी काही सूचना केलेली आहे, जे काही स्पष्टीकरण मागितलं आहे, ते त्या माणसाला त्या पत्रामधून अतिशय स्पेसिफिकली त्याचं उत्तर दिलं गेलं. आजकाल जसं सरकारी उत्तरं असतात तसं नाही की तुमचं पत्र प्राप्त झालं, संबंधित विभागाला पाठवून दिलं, बाय बाय. हा असं न करता अतिशय नेमकी उत्तरं त्या लोकांना पाठवली गेली. त्याचं वेगळं रजिस्टर मेंटेन केलं आलेल्या सगळ्या पत्रांचं आणि त्या दिलेल्या उत्तराचं. विचार करून बघा म्हणजे काय कष्ट करत होती ही लोक त्यावेळेला. की कम्प्युटर नाही आहे, टाईपरायटर्स सगळ्यांकडे त्यावेळेला प्रशासनाकडे नव्हते. आणि अशा अवस्थेमध्ये 7,80,000 पत्रांना उत्तर देणं स्पेसिफिकली हे चालत असताना मुंबईच्या, कारण मुंबई प्रांत होता, मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं. त्यांनी विचारलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. आणि मुंबईमध्ये जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत, जे फुटपाथवर राहतात, जे चाळींच्या जिन्याखाली राहतात किंवा ज्या दुकानांमध्ये काम करतात, हॉटेलांमध्ये काम करतात आणि तिथंच राहतात, यांचं काय करायचं. आणि याच्याबद्दल चर्चा झाली या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये. आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी ठरवलं की देशभरामधल्या प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये दवंड्या पिटवायच्या आणि ते शब्द पण आहेत, ऑन द बीट्स ऑफ ड्रम अनाउन्समेंट करायची आणि लोकांना विचारायचं की या 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे, तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि राजेंद्र प्रसादांनी विचारलं त्या मीटिंगमध्ये की हे करता येईल का. तर नेहरूंनी सांगितलं हे करावं लागेल, कारण लोकशाही नावाचा शब्द फक्त या देशातल्या लोकांनी ऐकलाय, ती कशी असते त्यांना माहीत नाही. आणि आपल्या प्रशासनाचा माणूस ज्यावेळेला त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला त्यांचं वाक्य इतकं सुंदर आहे, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स, की लोकशाही त्या झोपड्याच्या दारामध्ये त्याची मुळं जन्माला येतील. आणि ज्या झोपड्याच्या दारामध्ये त्या लोकशाहीची मुळं जन्माला येतील तीच माणसं या देशातली लोकशाही भविष्य काळात टिकवतील. आज ते खरं होणार आहे. आज तीच वेळ आलेली आहे. ट्रान्सजेंडरच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आपला निकष हा
जेंडर स्पेसिफिक नाही. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया. तुम्ही लक्षात घ्या, जगामधलं हे पहिलं संविधान, जगामधली ही पहिली मतदार यादी ही जन्माच्या दिवसापासून जेंडर न्यूट्रल आहे, रेस न्यूट्रल आहे. पहिल्या दिवसापासून मतदार यादी ही पुरुष, स्त्री आणि इतर ही सर्वांना समान करते. न्यूट्रल आहे त्या बाबतीत. रेस म्हणून न्यूट्रल आहे की अमुक समाज नाही, अमुक जात नाही, अमुक वर्ण नाही, कुठलाही भेदभाव नाही, सर्वांना एक. आणि म्हणून मी हे खूप वेळेला म्हणतो की माझ्या संविधानाचे पहिले 3 शब्द हे इतकी मला ताकद देतात. आम्ही भारताचे लोक. काय होतो तोपर्यंत, त्या दिवसापर्यंत या भारतातली लोक काय होती, तो होता, मी होतो, आणखीन कोणतरी होता. या सगळ्यांमध्ये आम्ही ही भावना होती का? प्रत्येकजण आपली स्वतःची काहीतरी ओळख घेऊन होता. या संविधानाच्या पहिल्या शब्दाने आम्हाला आम्ही बनवलं. मीपणा काढून टाकला माझ्यातला, आम्ही करून टाकलं. या संविधानाने मला भारत दिला. तोपर्यंत काय होतो, तोपर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. त्याच्या आधी वेगवेगळ्या राजे रजवाड्यांची राजवट होती. ज्या राजे रजवाड्याची राजवट होती तिथले हे नागरिक होते किंवा प्रजा होते. भारत यांनी दिला, या संविधानाने मला दिला. आणि लोक, आम्ही भारतीय हिंदू नाही, आम्ही भारतीय मुस्लिम नाही, आम्ही भारतीय ख्रिश्चन नाही, आम्ही भारतीय जैन नाही, आम्ही भारतीय शीख नाही, आम्ही भारतीय लोक. हे सगळ्यांना एका समान पातळीवरती आणून ठेवले पहिल्या 3 शब्दांनी. आणि मग ही याच्या पाठीमागे ज्या वेळेला ही मतदार यादीचं काम सुरू झालेलं होतं, तुम्ही विचार करा, एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये असं विचारलं की मतदारसंघांचा जो ब्लॉक बनवायचा आहे त्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर कुठल्या दिशेकडे द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे. आणि तो विषय ज्यावेळेला यांच्या मीटिंगमध्ये चर्चेला आला, ती मिनिट्स ऑफ मीटिंग्स आहेत, आणि ही चर्चा झाली, त्यावेळेला पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हसायला लागले आणि त्यांनी सांगितलं घरांचे क्रमांक हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांना द्यायचे. आता याची मराठी नावं माझ्या लक्षात नाही आहेत, पण या दिशांनी द्यायचे. त्याच्यावरती पुन्हा ही चर्चा झाली. त्यांनी विचारलं रावांनी की असं काय करायचं, तर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय माणूस हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. त्यांना मतदार यादीतून ते वगळले जाऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक घरांचे क्रमांकच असे द्यायचे की ती मतदार यादी सर्वसमावेशक होईल. इतका बारीक सारीक विचार प्रत्येक गोष्टीचा करून ठेवलेला होता या लोकांनी. हे सगळं करत असताना हा अभूतपूर्व इतिहास आहे. 2 कोटी स्थलांतरित आले होते, विस्थापित झालेले भारत म्हणजे पाकिस्तानमधून, ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानमधून. ते आसाममध्ये आले, ईस्ट पाकिस्तानमधले म्हणजे आजच्या बांगलादेशातले निर्वासित. आसामच्या रिफॉर्म कमिशनरनी, कारण तिथं भाषिक अस्मिता खूप आहे, त्यांनी असं सर्क्युलर काढलं की या बंगाली भाषा बोलणाऱ्या हिंदूंना आसाममध्ये मतदार यादीत घेऊ नका, कारण हे आसामला बंगिस्तान करून टाकतील. आणि ज्या वेळेला या प्रशासनाची माणसं लोकांकडे गेली, झोपड्यांमध्ये गेली, दारादारात गेली आणि विचारलं की तुमचं वय कसं ठरवायचं, तेव्हा लोकांनी अभूतपूर्व सूचना केल्या. लोकांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आम्हाला द्या आणि आम्ही दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घ्या. उदाहरणार्थ समजा मी नाशिकला राहतो, तर गोदावरीला 1933 साली महापूर आला, तर तो पाहायला तू गेला होतास का? कसा गेला होतास? बोट धरून गेला होता का कडेवर गेला होतास? मग बोट धरून गेला होता याचा अर्थ 7-8 वर्षाचा असेल. आता 14 वर्ष झाली, हा 22चा, याला घ्या मतदार यादीत. वेगवेगळ्या प्रत्येक परिसरामधल्या घडलेल्या 42चं आंदोलन झालं, असहकार चळवळ झाली, महाडचा सत्याग्रह झाला, काळाराम मंदिर प्रवेश सोहळा झाला. आणि हे प्रश्न आहेत, म्हणजे मी असं सांगत नाहीये इथं, हे ॲक्च्युली या प्रश्नावल्या बनवल्या गेल्या आणि पाठवल्या गेल्या. लोकांनी दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घेतला आणि मतदार यादी बनवली गेली. लक्षात घ्या या पाठीमागची धडपड काय आहे. या पाठीमागची धडपड ही आहे की या देशातल्या त्या शेवटच्या माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार द्यायचा, त्याच्या इच्छा सांगायचा, त्याची आकांक्षा सांगण्याचा, त्याचे प्रश्न मांडण्याचा आणि त्याचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्याला द्यायचा.
ही सगळी धडपड होती. मला बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो, आपल्याकडे तर आता फार पॉप्युलर प्रश्न झालाय, 70 वर्षात काय झालं. 70 वर्षात 5000 वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातल्या महिलांना काही अधिकार नव्हता, या देशातल्या मागासवर्गीयांना काही अधिकार नव्हता, काही बोलायचा अधिकार नव्हता, काही मागायचा अधिकार नव्हता, काही मांडायचा अधिकार नव्हता. हे सर्व अधिकार पहिल्या 2 वर्षात मिळाले. आणि हे टिनपाट विचारतात आपल्याला 70 वर्षात काय झालं. आणि खरोखर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ही सगळी मतदार यादी जेव्हा तयार झाली त्यावेळेला रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्यांनी त्यात असं लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच इतकी मतदार यादी तयार झालेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. हे वास्तवात आलंय हे मला खरंच वाटत नाही. आणि त्याला एका ओळीचं उत्तर पाठवलं. ते उत्तर असं होतं की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. या मतदार यादीमध्ये म्हणजे 37च्या मतदार यादीमध्ये महिलांची ओळख, आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत, मतदार यादीमधली महिलांची ओळख होती. निरंजनची आई, निरंजनची बायको, निरंजनची मुलगी. आणि निरंजन हयात आहे तोपर्यंतच तिला मतदानाचा अधिकार. ही 37ची मतदार यादी होती. या निवडणुकांच्या वेळेला ज्यावेळेला मतदार यादी बनवायला निघाले तेव्हा बायकांनी, मध्य भारतातल्या बायकांनी विरोध केला की आमचं नाव सरकारी अधिकाऱ्याला माहीत असण्याची काही गरज नाही, आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढं पुरेसं आहे. मग जनजागृतीची मोहीम राबवली गेली, रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या की या मतदार यादीतल्या नावाबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होतील. आणि यासाठी म्हणून तुमचं नाव असणं आवश्यक आहे, कारण पती हयात नसताना सुद्धा तुमचे हे हक्क आणि अधिकार शाबूत राहिला पाहिजेत. मग ही नावं थांबलेली होती. 1.25 कोटी महिलांनी नंतर नावं नोंदवली, ज्यांनी नावं थांबवली होती. या देशाचं पहिलं संविधान 52ला आलं. देशाचं संविधान आलं 52ला. देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. पाकिस्तानची पहिली सार्वत्रिक निवडणूक 71 साली झाली. संविधान 73 साली आलं. हा देश चालवायचा कसा हे या देशाच्या या नेतृत्वांना, पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांना सगळ्यांना सुस्पष्ट होतं की कुठल्या दिशेने हा देश न्यायचा आहे. आज काय होतंय? आज सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट, CAAच्या नावाखाली लोकांचे हे असलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आधीची धडपड जास्तीत जास्त लोकांना तो द्यावा अशी होती. आज तो काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं आलोत का आपण? कॉन्स्टिट्यूशनल, जसं तुषार सरांनी सांगितलं की हक्क दिले, अधिकार दिल्या, कर्तव्यही सांगितली या संविधानाने. कॉन्स्टिट्यूशनल ड्युटीज मधलं पहिलं कर्तव्य आहे की सामाजिक सौहार्दता टिकवणं. दुसरं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस घालणं. काय देशाचा पंतप्रधान करताना दिसतो आपल्याला? यातलं एक तरी कर्तव्य निभावतोय? एक दिवस तरी निभावतोय? सावन के महीने में मटन खाया असं परवाचं भाषण. आणि वो मोगलों का ये दिखाना चाहते हैं. काय हा भारतातल्या 21व्या शतकातल्या भारतातल्या निवडणुकीचा डिस्कोर्स असावा का? या थराला मागे काय ते कब्रस्तान, काहीतरी स्मशान, काहीतरी ती भाषणं केली होती. कुठल्या थराला जाणार आहात? या देशातलं सामाजिक सौहार्दता टिकवणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे आणि तेच तुम्ही निभावत नाही आहात. वैज्ञानिक दृष्टिकोन टिकवणं दुसरं कर्तव्य आहे. आणि निवडून आल्यानंतर, पंतप्रधान झाल्यानंतरच्या पहिल्या बंगलोरमधल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये, वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये हा माणूस भाषण करतो, गणपती प्लास्टिक सर्जरी आहे. आणि समोर बसलेले शास्त्रज्ञ एक जण उभा राहून विरोध करत नाही की अहो गणपती प्लास्टिक सर्जरी काय, कमीत कमी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणा, तो वेगळा ऑर्गन लावलाय, तुम्ही प्लास्टिक सर्जरी काय म्हणता? पण एक जण बोलला नाही. कारण राजाच असा म्हटल्यानंतर खाली काय होणार? म्हणजे इथं एवढा वेडगळपणा असेल तर समोर चढाओढ लागली ना की याच्यापेक्षा जास्त आम्ही वेळे सिद्ध करायची. आणि मग सुरू झालं, गोमूत्रात सोनं आहे, गाईच्या शेणामधून युरेनियम पास होत नाही. मग ते एक जण म्हटला सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. हा गेला होता मोजायला टेम्परेचर, सूर्याचं टेम्परेचर मोजायला गेला होता.
काही काही बोलणार नाही. आणि आज आज त्याच पद्धतीने चाललंय ना. वैद्यकीय अभ्यासक्रमात महाराष्ट्रामध्ये ही डार्विनचा सिद्धांत नाकारला, उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला, थेअरी ऑफ इव्होल्युशन नाकारली. आणि आज पुत्रकामेष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न आहे. 15 मार्काचा प्रश्न पुत्रकामेष्टी यज्ञावरती आज महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात आहे. तुम्ही सांगा, अशा यज्ञ आणि होमाचे वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रश्नांचा अभ्यास करून या पोरांना नंतर कोणी नोकऱ्या देणार आहेत का परदेशामध्ये? तो योगायोगाचा भाग नाही आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी रिपोर्ट दिला, भारतात 83% बेरोजगारी आहे. 83% युवक बेरोजगार आहेत. जगातले सर्वात जास्त बेरोजगार भारतात आहेत. याचं कारण काय विचार केला कधी? कारण माझ्या देशाचा पंतप्रधान असा आहे जो सांगतो अभिमानाने की त्यांनी 35 वर्ष आयुष्याची भीक मागून खाल्ली. महाराष्ट्रात त्याला आईत खाऊ म्हणतात. हा आईत खाऊ माणूस रोजगार निर्माण करेल? यांनी मेहनतच केली नाही, यांनी कष्टच केले नाहीत, यांनी कष्टाने कोणाचं तरी पालन पोषण करायचं ते नाही केलेलं. आणि मग याला काही खंतच नाही ना की 83% बेरोजगार आहेत. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतोय. 80 कोटी लोकांची क्रयशक्ती शून्यावर आणून ठेवली बाबा. याची लाज वाटायला हवी, अभिमानाची गोष्ट नाहीये ही. पण खुशाल या पद्धतीने वागायचं. आणि पुन्हा भाषणांमध्ये जसं सर म्हटले, मैं देता हूं 80 करोड लोगों को मुफ्त में खाना. घरचे देतो का पैसे तुझे? काकांनी पैसे पाठवले, आमच्याच टॅक्स पेअरचा पैसा आहे ना, मग त्यात मेहरबानी केल्यासारखं काय दाखवतो? पण सतत जनतेला उपकृत केलंय असं दाखवायचं. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं, आपण प्रत्येकजण 800 रुपये भरून लस घेत होतो आणि बाहेर आल्यानंतर थँक्यू मोदीजी. का? म्हणजे या देशातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला. ज्या औषध कंपन्यांची औषधं त्यांची संपूर्ण चाचणी सुद्धा झालेली नव्हती अशी औषधं बाजारामध्ये आणायला परवानगी दिली, विक्री करायला परवानगी दिली. रेमडेसिवीर तुम्ही अनेक जणांनी ब्लॅकमध्ये विकत घेऊन घेतला असेल. त्या कंपनीकडून 50 कोटीपेक्षा जास्त इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आणि त्यांना ही परवानगी दिली. लोकांच्या, नागरिकाच्या जीवाशी खेळला हा माणूस. आणि ज्या वेळेला ज्यांना साईड इफेक्ट झाला ते जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले नुकसान भरपाई मागायला, तेव्हा यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं की लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांची होती, लसीकरणाचा आणि केंद्र सरकारचा संबंध नाही. मग लसीकरणाचा आणि केंद्राचा जर संबंध नाही तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं तोंड का? कोविडच्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर तुझं तोंड का? मी अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी मला इमिग्रेशनलाच विचारलं की तुमचं लसीकरण झालंय का, वॅक्सिनेशन झालंय का? म्हटलं हो झालंय. म्हणे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट द्या. मी दिल्यानंतर म्हणे नाही हे तुमचं नाही आहे. म्हटलं का? मग हे काय माझं नाव आहे, माझं पासपोर्टवरचं नाव नाही, फोटो वेगळ्याच माणसाचा आहे म्हणे, भलत्याच माणसाचा फोटो आहे. तर म्हणे माझा देशच भलत्याच माणसाच्या हातात आहे. म्हटलं आणखीन गंमत सांगतो, आता तुम्ही माझ्याबद्दल त्याचं बोलता, माझ्या बायकोचं पण मी दाखवलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट. म्हटलं हे बघा बाईचं आहे, फोटो कोणाचा आहे बघा. म्हटलं सगळं या पद्धतीने फक्त स्वतःची प्रसिद्धी प्रत्येक ठिकाणी. माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला, जज लोयांच्या खुनाबद्दल मी केला. या जज लोयांच्या खुनाबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन करायला जेव्हा मी सर्वात पहिल्यांदा नागपूरला GMC हॉस्पिटलला गेलो तर निमित्त हवं होतं काहीतरी आतमध्ये जायला आणि त्या विद्यार्थ्यांशी बोलायचं. तर मी गेलो होतो की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करताना जी फ्री शिप मिळते ती फ्री शिप नरेंद्र मोदी सरकारने 2014 पासून बंद केली. आणि फ्री शिपची तरतूद भारताच्या संविधानात आहे. नुसता रूल रेग्युलेशन किंवा कायदा म्हणून नाही आहे, संविधानातली तरतूद आहे. या विद्यार्थ्यांना फ्री शिप द्यायची, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, जी 52 सालपासून 2014 सालपर्यंत दिली जात होती. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या MD करणाऱ्या मुलांना महिन्याला 72,000 रुपये फ्री शिप मिळत होती 2014 पर्यंत. 72,000 रुपये महिन्याला. त्यात त्यांचा हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, त्यांच्या अभ्यासाची पुस्तकं, लॅबचा खर्च, कॉलेजची फी सगळं त्याच्यामध्ये असायचं धरलेलं. आणि ती यांनी बंद करून टाकली.
मग त्या निमित्ताने मी त्या मुलांना भेटायला गेलो, त्यांच्याशी बोलायला लागलो, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि केलं. 3 दिवसापूर्वी 8वी पर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय शाळेतल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद केली मोदी सरकारने. पण 52 ते 2014 पर्यंत हे चालू होतं. याबद्दल आपण कधी होर्डिंग पाहिले का? थँक्यू नेहरूजी, थँक्यू डॉक्टर आंबेडकर, थँक्यू इंदिराजी, थँक्यू राजीवजी. कधी होर्डिंग पाहिले? जे करायचं सरकारने ते सरकारने केलं, कर्तव्य समजून केलं. उपकृत करण्याची भावना नाही होती, कारण तुम्हाला ते सरकार नागरिक समजत होते. हा प्रजाच समजतो, स्वतःला राजाच समजतो. आमच्या नाशिकला ते राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली, त्याच्या 4 दिवस आधी नाशिकला आले. 3 तासात 4 वेळा कपडे बदलले आणि आदल्या दिवशी नाशिकच्या पोलीस कमिशनरनी रूट प्रेस कॉन्फरन्समध्ये दिला यांच्या म्हणजे प्रवासाचा लोकल. आणि त्या रूटमध्ये तुषार सर असं लिहिलं की एम्परर्स रूट फ्रॉम हेलिपॅड टू टेम्पल. एम्परर्स रूट, एम्परर्स रूट म्हणजे तू स्वतःला सम्राट समजतो आणि आम्ही कोण? गुलाम तुझे. आणि याच्याबद्दल ज्यावेळेला आम्ही ताबडतोब बोंबाबोंब सुरू केली नाशिकमध्ये, त्यावेळेला म्हणे नाही तो आमचा कोडवर्ड असतो. म्हटलं मग कोडवर्ड कोणी प्रेस कॉन्फरन्समध्ये देतं का? तो जर सिक्रेट असेल तुमच्या सिक्युरिटीच्या पर्पजसाठी तर तो उघडवू देतात का? मग त्या दिवशी मी फेसबुकवर टाकलं की एक्झॅक्टली 5000 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रावण नाशिकला आला होता. तर ते येडे असतात ना भक्त संप्रदायातले, मग मी त्यांना लो IQ बुलडोजर म्हणतो. तर त्याच्यावरती लगेच एक जण सुरू झाला, कशावरून आजच्याच दिवशी आले होते. म्हटलं अरे 1-2 दिवस चुकले असतील पुढे मागे. ते लंकेहून आले म्हटलं, हे दिल्लीहून आले, तेव्हा त्याला जास्त वेळ लागला असेल. हे आत्ता सुद्धा म्हणजे हा सगळा डिस्कोर्स का सांगणं महत्वाचं आहे की आता काय उरलेलं नाहीये. परफॉर्मन्स या नावावरती एकही मत यांना मिळणार नाही देशात. कारण कल्चर टू ॲग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रामध्ये नाश केलेला आहे. आणि मग आता काय रामाचं नाव हे घेऊन येणार, हिंदू हिंदू म्हणून येणार आणि त्याच्यासाठी पोलराईज करायचं, त्यासाठी द्वेष निर्माण करायचा. आमच्याकडे आले होते ते अक्षता वाटाला, तो टेम्पो सजवलेला, गाणी बिणी लावलेली. मी खाली आलो, बिल्डिंगचं गेटच लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं कोणी. तर म्हणे का बरं? तर म्हटलं हे लिहिलं काय तुम्ही वरती? तर म्हणे अक्षदा दा लिहिलं होतं. तर म्हटलं काय असतं ते? तर म्हणे तांदूळ. तर म्हटलं अरे तांदूळ जो असतो ना त्याला अक्षता म्हणतात, ज्याला क्षती नाही ती अक्षता. हे तू जे लिहिले ना ते घेऊन ये मगच आतमध्ये यायचं. म्हटलं मग त्याला समजेत ना काही, आता काय करू? म्हणे असं काय करता, नाशिकमध्ये तर नाशिकचं तर रामायणात केवढं महत्त्व आहे. म्हटलं हो अनन्यसाधारण महत्त्व. म्हटलं भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं सीतेचं. आता म्हटलं तू विषय काढला तर मला सांग कसं काय झालं. कारण लक्ष्मण रेषा आखून गेला होता, कोणी ओलांडून आत आलं तर जळून जाईल. मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का? तिला तर बजावलं होतं. तर म्हणे नाही त्याला भिक्षा द्यायला गेली. म्हटलं अबे त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षेची गरज? म्हणे नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचा का? तर म्हणे हो. म्हटलं कशासाठी? म्हणे बोध घेण्यासाठी. म्हटलं मग रामायणातला पहिला बोध हा आहे साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि म्हणून रामानी अयोध्येला गेल्यानंतर रावण जाळायला सुरुवात केली की आणि प्रजेला सांगितलं दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं आहे. आणि आजही तेच तुम्हाला फसवतायत येऊन. इथं बिलकुल यायचं नाही म्हटलं. मग ते गेले. आधी मला झेंडे द्यायला लागले. म्हणजे हे झेंडे घ्या, बिल्डिंगमध्ये कोणाला लावायचे असतील तर लावायचे. म्हटलं कोणाचा झेंडा आहे हा? म्हणजे रामाचा. म्हटलं हो. मग रावणाचा कुठला होता? म्हटलं म्हणजे म्हटलं रामाचा जर हा भगवा होता तर ब्राह्मण रावणाचा कुठला होता? त्याचा का हिरवा होता, निळा होता, काय होता? म्हटलं त्याचाही भगवाच होता ना. म्हणे हो. म्हटलं कौरव पांडवांचे झेंडे वेगवेगळे होते का? म्हणजे एकाच रंगाचे होते ना? म्हणे हो. म्हटलं मग आपापसात लढून लाखो लोकांची जीव घेतले ना. नको आम्हाला हा. म्हटलं आमचा तिरंगा बरा आहे, हा जीव घेणारा झेंडा नको. मग गप बसले. मग परत गेल्यानंतर ते प्राणप्रतिष्ठा झाली, परत आले पेढे वाटाला की रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, हे पेढे राम जन्म झाल्याबद्दल. तर म्हटलं बाबा माझं संविधान देशाच्या पंतप्रधानाला परवानगी देत नाही धार्मिक कृत्यात सहभाग घेण्याची. तर म्हणे नाही ते पंतप्रधान म्हणून नव्हते गेले, ते हिंदू म्हणून गेले होते. म्हटलं हो.
म्हटलं हिंदूंमध्ये सर्व शुभ कार्य ही सपत्नीक जोडप्याने केली जातात. अशुभ कार्य फक्त एकटा पुरुष करतो. मग अंत्यविधी असेल, 10वं असेल, 12वं असेल, वर्षश्राद्ध असेल, ते एकटा पुरुष करतो, त्यात बाईला बसवत नाही. पण शुभ कार्य मात्र जोडप्याने केले जातात. तर म्हणे हो. म्हटलं मग आम्हाला लाईव्ह टेलिकास्टमध्ये जे दिसलं ते जोडपं होतं का, मोदी आणि भागवत? मग एक तर ते जोडपं होतं हे सांगा, नाही तर मग जे केलं ते अशुभ कार्य होतं म्हणून सांगा. आणि मग जर अशुभ कार्य असेल, असंवैधानिक असेल, तर त्याचे पिढे काय वाटतं म्हटलं. आणि त्या कार्यक्रमाला मी कोणाला बघितलं तिथं आलेलं? पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्यांना मी तिथं पाहिलं. देशाची राष्ट्रपती का नव्हती म्हटलं? ती आदिवासी आहे, ती महिला आहे आणि ती विधवा आहे म्हणून त्या बाईला तुम्ही मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला बोलवणार नाही, म्हणून त्या बाईला तुम्ही संसदेच्या उद्घाटनाला बोलवणार नाही. संसदेची प्रमुख आहे ती. या देशाच्या संविधानाप्रमाणे संसदेची प्रमुख देशाची राष्ट्रपती आहे आणि तिला तुम्ही बोलवत नाही फक्त ती आदिवासी आहे, विधवा आहे आणि महिला आहे म्हणून. हा तुमचा सन्मान स्त्रींबद्दल. आणि आता खूप छाती बडवून सांगतो नारी शक्ती का सन्मान, नारी शक्ती, नारी शक्ती. ते राहुल गांधी दिल्लीत मुंबईमध्ये बोलले या आसुरी शक्ती विरुद्ध आम्हाला लढायचं आहे म्हणून. तर यांनी शक्ती शक्ती नारी शक्ती नावाने सुरू केलं. ही नारी शक्तीचा सन्मान. 2015 साली जम्मूमध्ये एका मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 8 वर्षाच्या आसिफावरती 15 दिवस बलात्कार केला जात होता आणि त्या बलात्काऱ्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याच समर्थनासाठी याच्याच मंत्रिमंडळातले 2 मंत्री तिथं जाऊन मिरवणूक काढत होते. तेव्हा नाही महिलांचा सन्मान आठवला आणि मग लाईन लागली. मग आसिफापासून सुरुवात झालेलं हाथरसला आलं, उन्नावला आलं, कठुआला आलं, हे प्रत्येक ठिकाणी आलं ना. आणि प्रत्येक ठिकाणी अशा बलात्काऱ्यांना सन्मान देणारा हाच भारतीय जनता पक्ष. माझ्याकडे तर 53 जणांचं डिटेल्स आहेत. आम्ही नाशिकला प्रदर्शनच लावत होतो. 53 नेते भाजपचे, वेगवेगळ्या जणांवरती बलात्काराचे आरोप. अरे हे तुमच्याचकडे कशी काय विकृती सापडते? हा महिलांचा सन्मान. त्या महिला कुस्तीगीर ज्या वेळेला तिथं आंदोलन करत होत्या तेव्हा तुझे पोलीस त्यांना पायाने तुडवत होते. हा महिलांचा सन्मान. आणि त्यांचं शोषण करणारा तो ब्रिजभूषण सिंग तुझ्याबरोबर आतमध्ये बसलेला संसदेत. ही तुमची पद्धत. त्या मनुस्मृती इराणीच्या पाठीमागे बसला होता. हा मग तुम्हाला काय वाटलं मनुस्मृती भारतीय आहे? इराणी पण आहे. पण हा महिलांबद्दलचा सन्मान. हा माणूस सोनिया गांधींबद्दल बोलतो काय जर्सी गाय, नंतर त्या सुनंदा पुष्कर बद्दल 55 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा. ही भाषा आहे तुझी सन्मानाची? आणि ते बेणं आता तुमच्या विदर्भात चंद्रपूरचं काय गलिच्छ भाषेमध्ये बोलू शकतो माणूस. ही विकृती आहे. कुठल्या थराला नेणार आहात तुम्ही? लोकांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आहे तुमचा, भावा बहिणीकडे. आणि या थराला जायचं आणि म्हणायचं नारी सन्मान आम्ही करू. तो न्यायपत्र जाहीरनामा काढला काँग्रेसने, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की आम्ही महिलांना न्याय देऊ, गॅरंटी देतो, काय वर्षाला 1 लाख रुपये वगैरे वगैरे. हे जे काही दिलं, मुस्लिमांच्या बाबतीत, अल्पसंख्याकांच्या बाबतीत काय करू, तरुणांच्या बाबतीत काय करू, मागासवर्गीयांच्या बाबतीत काय करू, हे जे काही त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं, हा म्हणतो मला त्याच्यात हे दिसतं, मुस्लिम लीगचा दिसतो. मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असं मला वाटतं. तुला बरं मुस्लिम लीगचा जाहीरनामा माहिती? कारण मुस्लिम लीगचा निवडणुकीमधला पहिला पार्टनर यांच्यात सावरकरांची हिंदू महासभा होती. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेचं युती सरकार होतं 3 राज्यात. 3 राज्यांमध्ये, बंगालमध्ये होतं, सिंध प्रांतामध्ये होतं आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये होतं. या 3 ठिकाणी यांची सरकारं युतीमधली. पाकिस्तानचा प्रस्ताव
23-24 मार्चला 1940 साली लाहोरच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये फजलुल हक नावाच्या मुस्लिम लीगच्या एका नेत्यांनी मांडला. ह्या पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी मंत्री म्हणून सामील झाले. का बाबा? 40ला प्रस्ताव मांडला होता, माहिती आहे याला देशाची तुकडे करायचे आहेत हे समजलं होतं. मग ज्याला देशाचे तुकडे करायचे आहेत हे माहिती आहे, त्याच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही गेलेच का बरं युती सरकार म्हणून? आणि मग ब्रिटिश गव्हर्नरला पत्र पाठवतात 42चं आंदोलन कसं चिरडून टाकायचं. हा श्यामा प्रसाद मुखर्जी. ही तुमचे मुस्लिम लीग बरोबरचे गोड संबंध. आणि म्हणून तुम्हाला तिथं मुस्लिम लीगचं नाव घ्यावं असं वाटतं, कारण भारतामध्ये तुम्हाला पुन्हा हिंदू मुस्लिम फाळणी करायची इच्छा आहे. आम्ही आता हे होऊच देणार नाही. काय वाटेल ते हो. प्रत्येक वेळेला झालं ते अयोध्येमधलं झालं काय, मंदिर बनवलं समजा, लगेच सुरू काय केलं, ज्ञानव्यापी. आणि मथुरा, अबे मथुरेला काय संबंध? कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला होता की नाही? यांनीच आपल्याला स्टोऱ्या सांगितल्या ना. मग कृष्णाचा जन्म जर तुरुंगात झाला तर तुम्ही मस्जिद कशाला पाडायची मागणी करताय? तुरुंग पाडा आणि सगळी कृष्ण कृत्य करणारे सोडून द्या, एवढंच असेल तर. ज्ञानव्यापीचं ज्यावेळेला सुरू झालं, तुषार सर, मी सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिसला चंद्रचूड यांना मी पत्र पाठवलं आणि मी त्यांना त्याच्यामध्ये असं म्हटलं की मी वाचलेल्या महाभारतामध्ये दिल्लीचं नाव महाभारताच्या काळामध्ये हस्तिनापूर असं होतं आणि कौरवांना हरवल्यानंतर पांडवांनी श्रीकृष्णाचं एक भव्य मंदिर हस्तिनापूरमध्ये निर्माण केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या खाली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट खडायची परवानगी द्या. आणि मग म्हटलं की हे थांबवा ना कुठंतरी. काय बिंडोकपणा चाललाय हा. कोणी काहीतरी सांगतं याच्या खाली हे त्याच्या खाली ते. यार तुला काय एक्सरे आहे का तुझ्याकडं? कशावरून त्याच्या खालती आहे? कायदा नाही या देशात. 16 ऑगस्ट 47 पासूनची धार्मिक स्थळं आहे तशी ठेवली जातील. पाळू शकत नाही का तुम्ही? ही भावना प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबतीत. काय कृषी कायदे, म्हणजे कायद्याच्या बाबतीत तर खूप गोष्टी आहेत. ते ब्रॉडकास्ट बिल आणलं नवीन, कारण की आता चॅनलवाले तर लाचार झालेच आहेत, मेनस्ट्रीम पत्रकार लाचार झालेलेच आहेत. त्या मोदीच्या बुटावर जर चुकून विष सांडलं ना तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. रात्रभर बूट चाटत असतील. आणि मग याच्यावर टीका करणारे जे काही युट्यूबर्स आहेत त्यांना त्रास द्यायचा म्हणून ब्रॉडकास्ट बिल. मला केतकर साहेब म्हणे तुझं युट्यूब चॅनल बंद केलं तर काय करशील? झाडावर चढून बोलेन म्हटलं मी. तुम्ही काय बोलणं थांबवणार आहात का? माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नरेंद्र मोदी किंवा अमित शहा मला देत नाही, माझं संविधान मला ते देतं. मी मोहताज नाही यांचा. तो अधिकार मला माझ्या देशाच्या संविधानाने दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आणि तो मी वापरणार. हे काय ब्रॉडकास्ट बिल आणणार म्हणे? ते नवीन संहिता, न्याय संहिता. आता नवीन न्याय संहितेमध्ये 90 दिवस तुम्ही जामीन नाही मागू शकत. पूर्वी 15 दिवसाची पोलीस कस्टडी असायची, आता 90 दिवसाची पोलीस कस्टडी. पूर्वी मेडिकल एक्झाम, तुमची मेडिकल करणं, कैद्याची, पकडलेल्या आरोपीची मेडिकल करणं हे कंपल्सरी होतं. आता मेडिकल कंपल्सरी नाही. म्हणजे 90 दिवस टॉर्चर करायला ठेवणार तुम्ही, त्याच्यावरही आम्ही पुरून उरू. हे होऊच देणार नाही. आणि सामान्य माणसाला, सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 अत्यंत घाणेरडे कायदे केले. त्याच्यावर भारतातल्या शेतकऱ्यांनी 13 महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं. 750 जणांचा बळी गेला. त्यांच्यावर ते रस्त्यात खिळे काय ठोकले, पाण्याचे फवारे मारले, औषधं ह्याचे मारले फवारे, त्या पेलेट गन्स मारल्या, छर्रे, सगळे प्रकार करून झाले. अश्रुधूर सोडले. तर तो सामान्य शेतकरी त्या रस्त्यावरती आढळ राहिला. आणि मग या उन्मत्त सरकारला झुकावं लागलं. पण त्यांनाही फसवलं. पुन्हा ते आज दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करतायत. आणि यांना ज्यावेळेला संसदेत विचारलं जातं की किती शेतकरी आंदोलनामध्ये मेले, आमच्याकडे डेटा नाही म्हणे. अच्छा, तुमच्याकडे डेटा नाही. आणि 27 फेब्रुवारी 2019ला
30,000 फुटावरून रात्रीच्या अंधारात ढगांच्या आड लपून लपून पाकिस्तानमध्ये पुलवामावरती हल्ला केला आणि त्यात खाली 300 जण मेले. हे त्या रात्री 3:30 वाजताच्या अंधारात 30,000 फुटावरून मोजले की खाली 300 मेले. आणि तुझ्या सीमेवर 750 मेले देशातले बांधव तुझे, आणि आकडा नाही तुझ्याकडे म्हणतो. कोविडमध्ये किती मेले माहीत नाही म्हणतो. संसदेचं अधिवेशन प्रश्नोत्तराचा तास रद्द करून होतं. विचार करा तुम्ही. यांना उत्तरदायित्वच वाटत नाही. या देशातल्या मतदारांचे, नागरिकांचा आपण काही उत्तर देऊ लागतो, आपली काही जबाबदारी आहे हेच वाटत नाही. म्हणून ही त्यांची हिंमत होते की संसदेचं अधिवेशन प्रश्नोत्तराचा तास रद्द करून घ्यायचं, 148 खासदार निलंबित करून टाकायचे आणि मग बिलं मंजूर करण्याची प्रकार करायचे. हे होऊ देणार नाही. हे किती का अशा पद्धतीने करत असतील, किती का उन्मत्तपणा करेना, या पद्धतीने होणार नाही. आणि अशा खूप गोष्टी आहेत. या सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोल बॉन्डचा प्रकार काढला म्हणून कळलं की 16,000 कोटीचं शेण खाल्लं. आणि कशा पद्धतीने खाल्लं. 4 प्रकारची मॉडेल बनवली इलेक्ट्रोल बॉन्ड मिळवण्यासाठी. एक प्रीपेड बॉन्ड, एक पोस्टपेड बॉन्ड. मेगा इंजिनिअरिंग, गडकरींची लाडकी, 150 कोटीचे बॉन्ड घेतले, मग 14,000 कोटीचं टेंडर दिलं, कॉन्ट्रॅक्ट. तर प्रीपेड बॉन्ड, पोस्टपेड बॉन्ड, प्री रेड बॉन्ड आणि पोस्ट रेड बॉन्ड. म्हणजे रेड घालण्याच्या आधी धमकी देऊन किंवा रेड घातल्यानंतर. आणि ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्याकडून लिहून घेतलं एक जबाब की आम्ही अरविंद केजरीवालला भेटलो होतो, आणि त्याच्यावरती अरविंद केजरीवाल तुरुंगात. एवढ्या एका गोष्टीवर. त्याच माणसाचे त्याच्या आधी त्या 3 जणांचे मिळून 35 जबाब आहेत. त्या 35 जबाबात कुठेच नाव नाही. 36व्या जबाबात रेट टाकल्यानंतर त्याच्याकडून लिहून घेतलं आणि मग धपाधप 59 कोटी रुपयाचे बॉन्ड घेतले त्यांनी. 131 बॉन्ड, म्हणजे बॉन्ड घेतल्यानंतर तो वटवण्यासाठी 15 दिवसाची मुदत होती. 131 बॉन्ड वटवण्याची मुदत संपल्यानंतर सुद्धा SBIला वटवायला लावले भारतीय जनता पक्षाने. आपल्याकडे मराठीत तो शब्द आहे बांडगुळ. झाडावरती येतं, झाडाला शोषून घेतं. हे आपल्या लोकशाहीवरती आलेलं बॉन्डगुळ आहे. हे लोकशाही शोषून घ्यायला निघालंय. हे आपण होऊ देणार का हे आपण ठरवायचं आहे. ती मतदार यादी बनत असताना हे सगळे अधिकार मिळाले, संविधानाने अधिकार दिले. म्हणून मी शिकलो, म्हणून माझे वडील शिकले. नाही तर इन्कम टॅक्स पेअर नव्हते, प्रॉपर्टी ओनर नव्हते, पदवीधर नव्हते. आणि संघाची शिफारस काय होती मतदार यादी बनत असताना? 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे त्यालाच मताचा अधिकार द्यावा. पत्र आहे त्यांचं आर्काइव्हमध्ये. आता 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे, म्हणजे देशाची साक्षरता होती 9%. त्या 9%मध्ये पदवीधर किती होते आणि ते कोण होते? आणि तेवढेच मतदार. म्हणजे तेव्हाच यांना पेशवाई आणायची होती. आज त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रकार सुरू केला. सरकार निवडून दिलेलं पाडून. म्हणजे मोदींनी लष्करामध्ये अग्निवीर योजना आणली, फडणवीसनी राजकारणात आणली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे 2 अग्निवीर आहेत. 2 वर्ष वापरणार, फेकून देणार. मग पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, मेडिकल नाही, कॅन्टीन नाही, काहीच नाही. ही त्याच अवस्थेला आणून ठेवलेलं आहे ना. एक भयंकर मुद्दाम आज हे सांगण्याचीच गरज आहे. मी पत्रकार म्हणून विधान भवनामध्ये होतो. कोपर्डीची घटना घडलेली होती. पत्रकारांच्या कक्षामध्ये बसलेलो होतो. देवेंद्र फडणवीस आतमध्ये आला आणि त्यांनी भाषण सुरू केलं की कोपर्डीच्या आरोपींना फाशी होणारच. उज्ज्वल निकम यांची स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. आणि मी एकदम ताडकन उभा राहिलो. तो माझ्या शेजारी यदू जोशी होता, इथला विदर्भातला लोकमतचा. मला म्हणे काय झालं? म्हटलं अरे हा उलटा क्रम सांगतोय ना. म्हटलं यांनी पहिले शिक्षा जाहीर केली, मग प्रॉसिक्युटर कोण असेल सांगितलं, आणि मग जगातलं 8वं आश्चर्य सांगितलं की प्रॉसिक्युशनच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. म्हटलं हे तर अजबच आहे. तर म्हणे तुला सवय लागली आमच्याकडे संघाच्या लोकांकडे संशयाने पाहायची. म्हटलं सवय बिवय नाही, माझ्यावर संस्कारच आहेत ते.
तुमच्याकडे संशयानेच पाहायचं. आणि मग मी ते शोधायला लागलो. आज हे जाहीररित्या मी अनेक ठिकाणी बोलतोय, आज मुद्दाम हे बोललं पाहिजे. मी जेव्हा मागे लागलो तेव्हा यांनी कोर्टामध्ये हे दिलं होतं, जे चार्जशीट फाईल केलेली होती त्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं होतं की दुसऱ्या दिवशी नाशिकच्या फॉरेन्सिक टीमनी एव्हिडन्स गोळा केला ती घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी. म्हणून मी नाशिकच्या फॉरेन्सिक टीमकडे गेलो, त्यांना पत्र दिलं की मला फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी द्या. तर ते म्हणे 1 मिनिट थांबा, लगेच उत्तर घेऊन जा म्हणे. त्यांनी लगेच मला उत्तर दिलं की गेल्या 3 महिन्यात आम्ही नाशिकच्या बाहेरच गेलेलो नाही. मग मला एकदम झालं की हा काय प्रकार आहे. मग फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवायच्या मागे लागलो. झाले महिना 1.5 महिना ते शोधण्यामध्ये गेला, ते मिळाला कलिनाचा. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे, देअर इज नो ट्रेस ऑफ मेल DNA. कोणत्याही पुरुषाचा DNA त्या मुलीच्या कपड्यांवर शरीरावर आढळत नाही. आरोपीचा तर सोडूनच द्या, कोणत्याही पुरुषाचा. पेपरमध्ये जे वर्णन वाचलं त्यातलं एकही वर्णन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नाही. अमुक जखम, तमुक जखम, खांदा उखडला, हे उखडला, कुठेही नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणतो त्या 3ही आरोपींच्या नखाचा पॅटर्न आणि तिच्या अंगावरचे ओरखडे मॅच होत नाहीत. फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतो. मग तिकडे गेलो, त्या मुलीच्या घरी गेलो कोपर्डीला. 4 जणांना बरोबर नेलं. ते 4घही क्रांती मोर्चाचं काम करणारे कार्यकर्ते होते. मुद्दाम त्यांना सोबत नेलं. 4घांकडे कॅमेरा दिला आणि म्हटलं आता मला हिचा इंटरव्ह्यू करायचा आहे आणि तुम्ही रेकॉर्डिंग करा. हो म्हणे. मग मी त्यांना विचारायला सुरुवात केली की हा प्रकार कधी घडला. तो म्हणे संध्याकाळच्या वेळेला झालं. आणि स्टेशन डायरीमध्ये आणि मुलीच्या आजोबांचा जो जबाब घेतला त्या जबाबामध्ये असं लिहिलेलं आहे की पप्पू शिंदे माझ्या समोर खाटेवर बसून 2.5 तास दारू पित होता. अचानक बायकांचा कालवा सुरू झाला. त्याला खूप दारू चढली होती. तो उभा राहिला आणि धडपडत त्याच्या घराकडे निघून गेला. त्याचं घर समोरच्या वावरात होतं. एक्झॅक्टली. मग 2.5 तास जर हा त्यांच्या समोर बसून दारू पित होता तर 15 मिनिटापूर्वी घडलेला प्रकार केला कोणी. आणि मग ते बरंच जो आमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर एका क्षणाला ती बाई एकदम चपापून गेली आणि ढासळली. आणि मग तिने मला सांगितलं की भाऊ हे तुम्ही जे पेपरमध्ये वगैरे आलं ना, यातलं काहीच घडलं नाही. हे असं सांगायचं, हे आम्हाला LCBच्या ऑफिसमध्ये बसवून सांगितलं गेलं की हे असं सांगायचं. मग मी पोलीस स्टेशनला गेलो. मी म्हटलं इन्क्वेस्ट पंचनामाची कॉपी द्या, स्टेशन डायरीची कॉपी द्या. ते त्यांनी दिली. इन्क्वेस्ट पंचनामाच्या कॉपीवरती रात्री 1:45 वाजता एकाची बाईची सही होती. म्हटलं हिचा पत्ता द्या. तिने पत्ता दिला. मी त्यांच्या घरी गेलो अहमदनगरला. बाहेरच बोर्ड लावलाय भाजप नगरसेविका. मग आत गेलो. सर प्लीज हसू नका, संताप येणारी गोष्ट आहे ही. आतमध्ये गेलो. मी त्यांना म्हटलं हे रात्री 1:45 वाजता तुम्ही गेल्या होता का तिथं. तर म्हणे हो. म्हटलं का बरं गेल्या होत्या. म्हणे माझ्या सासूची पाठ दुखत होती म्हणून गेले होते. म्हटलं पाठदुखीची गोळी आणायला अहमदनगरहून 70 किलोमीटर कर्जतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्ही गेलात. तर म्हणे नाही आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तिकडे जा, तिकडे एक पंचनामा होणार आहे. म्हटलं जिल्हाध्यक्षाला काय माहिती, ही घटना पेपरला 3ऱ्या दिवशी आली. तर म्हणे नाही ते मुलीचे आजोबा आमचे उमेदवार होते म्हणे पंचायत समितीचे. आणि ती बाई कोर्टामध्ये आलीच नाही साक्षीला शेवटपर्यंत. आणि ही व्यवस्था अशी की त्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावून मोकळे. फाशीची शिक्षा या देशात कशी सुनावली गेली. न्यायालयाच्या बाहेर लाऊडस्पीकर लावून, न्यायालयाच्या बाहेर लाऊडस्पीकर लावून. हे न्यायालय का सिनेमा चालू आहे. आणि बाहेर जमलेली लोक टाळ्या वाजवतात. 3 निष्पाप लोकांना फासावर चढवलं जातं आणि टाळ्या वाजवल्या जातात. मग ती अख्खी बातमी मी द वीक मॅगझिनमध्ये छापली. कोपर्डीचं काय रियालिटी आहे, सत्य आहे ती. मग ते येडं मला म्हणायला लागलं तुझ्यावरती रिॲक्शन येईल, तू मला ओळखतोस का, माझ्यामुळं कसाबला फाशी झाली. म्हटलं सॉरी, तुमच्यामुळं कसाबला फाशी नाही झाली, कसाबनी कबुली जबाब दिला म्हणून त्याला फाशी झाली. तुम्ही काय केलं त्याच्यात. त्यामुळे हे मला नका सांगू. मी काही कायदा मोडलेला नाही. ज्यांनी मोडलाय त्यांनी चिंता करावी. पण ही अवस्था. आणि हे आपल्याला न्यायाची भाषा देणार आहेत, हे तुम्हाला मला न्याय देणार आहेत.
एका न्यायाधीशाचा खून होतो, मारून टाकलं जातं. त्याला मारून टाकल्यानंतर 30व्या दिवशी हा अमित शहा तडीपार याची सुटका होते त्या खटल्यामधून. न्यायाधीशाचा खून ही अत्यंत गंभीर गोष्ट काय? कारण मग या देशातल्या गरिबांनी न्याय कोणाकडे मागायचा जर न्यायाधीश घाबरणार असतील तर? जर न्याय व्यवस्था घाबरणार असेल तर गरिबांनी जायचं कोणाकडे? त्यामुळे याच्याबद्दल बोलणं भाग आहे, याला प्रतिकार करणं भाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अशी घाण केलेली आहे. सिनेमेकार म्हणजे सिनेमांमधून लोकांवरती प्रभाव पडतो तर खोटारडे सिनेमे बनवायला सुरुवात केली. आत्ता आलाय ना एक लेटेस्ट, मी त्यांची पहिल्यांदा स्टोरी केली होती. एक शेळी जिचा सिंह केला गेला, दाखवला गेला, अ लॅम्ब लायनाइज्ड. आणि काय दाखवलं? पहिला ट्रेलर आला, पहिल्या ट्रेलरमध्ये दाखवलं खुदीराम बोसला सावरकरांनी प्रेरणा दिली. सावरकरांचं पुस्तक प्रसिद्ध झालं 1909ला, त्यानंतर ते लोकांना माहिती झाले. खुदीराम बोसला फाशी झाली 1908ला. लोकांना सावरकर माहिती होण्याच्या 1 वर्ष आधी खुदीराम बोस फाशी गेला. दादांत खोटं दाखवून दिलं. खुदीराम बोस भारतात, हे 6 पासून लंडनमध्ये. भेटले कधी, बोलले कधी, प्रेरणा दिली कधी? दुसरा ट्रेलर आला. दुसऱ्या ट्रेलरमध्ये काय? भगतसिंग जातो सावरकरांकडे आणि तुमच्या पुस्तकाचं भाषांतर करायची मला परवानगी द्या. 1909 साली भगतसिंगचं वय होतं 2. 1907 सालचा जन्म. ते आईच्या मांडीवर खेळत होते. त्यांना मातृभाषा सुद्धा येत नव्हती. ते मराठी पुस्तकाचं इंग्लिश भाषांतर करणं तर विषयच येत नाही ना. पण दादांत खोटं दाखवून दिलं. गांधीजींशी चर्चा करताना सावरकर की एका मुसलमानाला 3 मतांचा अधिकार देणं हे मला मान्य नाहीये. संबंध काय? 28, 29, 30 डिसेंबर 1916 ला लखनौमध्ये जे अधिवेशन झालं त्यात लोकमान्य टिळकांनी जिनांबरोबर करार केला लेखी की 3 पट प्रतिनिधित्वाचा तुम्हाला आम्ही अधिकार देऊ. याच्याशी गांधीजींचा काहीही संबंध नाही. पण मुसलमानांचा अनुनय कोणी केला? गांधींनी केला म्हणे. टिळकांनी केला असं नाही म्हणायचं. केला टिळकांनी, पण बिल फाडायचं महात्मा गांधींच्या नावाने. हे असंच करत राहणार, सतत खोट्या गोष्टी दाखवत राहणार. पण आपण का नाही याचा प्रतिकार करत? म्हणजे सर बघाशी जे बोलले ते अगदी खरं आहे. रोहित वेमुला मारला गेला तेव्हा माझा महाराष्ट्रातला विद्यार्थी का नाही रस्त्यावर आला? आसिफावरती जम्मूत बलात्कार झाला तेव्हा माझे महाराष्ट्रातल्या संघटना रस्त्यावर का नाही आल्या? सगळं काय आपल्या बाबतीत घडल्यानंतर आपण बाहेर येणार आहोत का? हे खूप महत्वाचं आहे. मी जर याच्यासाठी उभा राहिलो तर हा माझ्यासाठी उभा राहील आणि ते बघून उरलेले बाकीचे उभे राहतील. पण आपण ही सुरुवात का नाही करत? महाराष्ट्राची परंपरा आपण काय सांगतो? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे असे होते का हो? आपण कधी राहणार आहोत उभे आपल्याच बंधू भगिनींसाठी? हे आज वेळ आलेली. माझी मुलगी मला म्हटली, सर की तू बाबा असं इकडे तिकडे जाऊन अशी भाषणं का देत फिरतो? तुझी तर नोकरी पण गेली, हे सगळं झालं, त्याच्यानंतर बरेच प्रकार झाले, हल्ले बिल्ले. म्हटलं मी देतो. माझ्या लहानपणी रस्त्यावरती मी पेपर विकायचो. इयत्ता 4थी ते 12वी रस्त्यावर पेपर विकायचो, ओरडून ओरडून विकायचो. तर रोज पेपर विकत असताना दिवसभरामध्ये 2 माणसं तरी अशी असतील की ज्यांनी या 4थी मधल्या मुलाची दया आली म्हणून पेपर घेतला. त्यांना वाचायला हवाच होता अशातला भाग नाही, पण दया आली असेल की हा लहान पोरगा उन्हा पावसाचं इकडे तिकडे धावून धावून पेपर ओरडून ओरडून विकतोय. दया आली. अशी रोजची 2 माणसं जरी धरली, त्या 2 माणसांचं नाव, जात, धर्म, पंथ, शिक्षण, श्रीमंती मला माहीत नाही, पण त्यांचं मी देणं लागतो. आणि त्यांचं मी देणं लागतो ते असंच मी फेडू शकतो. ही जी करुणा आहे ही आपल्यात यायलाच हवी. पुन्हा निष्ठुर व्हायला लागलोय आपण. प्लीज स्वतःला हलवा. हे योग्य नाही. एका तिसऱ्या माणसाच्या, अनोळखी माणसाच्या दुःखासाठी माझ्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. आणि पुरुषाच्या डोळ्यात पाणी येणं ही अभिमानाची गोष्ट आहे, हा दुर्बलता नाही. हे आलंच पाहिजे.
तरच मी कोणासाठी तरी भांडेन, तर मी कोणासाठी तरी लढेन, तर ही ही भावना आपण एक ज्योत से ज्योत जलाते चलो हे होऊ शकेल. आज या सर्व गोष्टींना हरताळ फासण्याची वेळ भाजपने आणून ठेवलेली आहे. उघडपणाने भाषण करायला लागले. तो अनंतकुमार पहिल्यांदा हेगडे बोलला बंगलोरला की 400 आल्यानंतर आम्ही संविधान बदलून टाकू. मग दत्तात्रय होसबळे बोलले आणि आता महादेव जानकर बोलला. महादेव जानकर तो बोलला की संविधान बदलू. विचार करा कुठपर्यंत आलं हे. आणि याचं कारण हे आहे की या गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये 37% मतं भाजपला मिळाली. आता उरलेली 60% मतं एकत्र येत आहेत. हे पाहिल्यानंतर हे घाबरले आणि म्हणून याला अटक कर, त्याला अटक कर, याचं बँक अकाउंट फ्रीज कर, त्याचा अमुक कर, त्याच्याकडे रेड कर, हा प्रकार सगळा सुरू केला. नाही तर ऊर छाती वडवून सांगत होता ना संसदेत, एक अकेला सप्पे भारी. मग एक अकेला सप्पे भारी तर नवनीत राणापर्यंत यायला लागला तुला तडजोड करत. अबे काय इतकी तडजोड. ते बिनबुडाचं गाडगं मुंबईत आमच्या ते प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या पक्षाकडून प्रचार करतो. 14ला वेगळा प्रचार, 19ला वेगळा प्रचार, तो लावरे व्हिडिओ वगैरे, आणि आता पुन्हा वेगळा प्रचार. काय ही राजकीय विचारधारा, ही प्रबोधनकारांची परंपरा. मला तर कल्पना पण करवत नाही प्रबोधनकारांनी काय केलं असतं जर ते आज असते तर. पण अशा पद्धतीने संविधान देशाचं बदलायचं आणि फार आर्यावर्त वगैरे नाव पण ठरवलंय त्यांनी. आर्यावर्त नाव द्यायचं. या लेवलला आपण जाणार आहोत का आणि हे जाऊ द्यायचं आहे का? याचा प्रतिकारच व्हायला हवा. सगळं ईव्हीएमचं मॅनिप्युलेशन करून सुद्धा यांना 33% मतं मिळाली आणि 67 आल्या एकत्र आल्यामुळे त्यांची घाबरली की आता ईव्हीएमचं मॅनिप्युलेशन सुद्धा पराभूत होईल जर लोक एकत्र आली तर. आणि ते वाक्य आहे ना, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. आज तेच भावना मनात ठेवली पाहिजे. त्या एकाच गोष्टीने हे ज्या थराला राजकारण नेऊन ठेवलंय आम्हाला मंजूर नाही. ही या देशाच्या नेतृत्वाची परंपरा नाही. हा आमचा वारसा नाही. अन्यायाच्या विरोधात उभं राहणं, लढणं, वेळप्रसंगी प्राण देणं हेही करायला आम्ही तयार आहोत. बिलकुल यात काही तडजोड नाही. मला म्हटले तुला अटक करून जेलमध्ये टाकतील. म्हटलं येडेच आहेत. माझ्या जाहीर कार्यक्रमानं किती लोक असतात? 400-500. विद्रोही साहित्य संमेलन असेल तर 2000 3000. तुरुंगात टाकलं तर सकाळी 3000 कैद्यांची सभा, संध्याकाळी 3000 कैद्यांची सभा. 15 दिवसात जेलचा अख्खा स्टाफ सरकारच्या विरोधात करून टाकेन. अवघड जागीचं दुखणं बनून बसेल. असल्या धमक्या देऊन घाबरणार नाही. पण हा अशा पद्धतीचा प्रतिकार करायला जर आपण तयार झालो तरच आपण या देशाची लोकशाही वाचवू शकू, तरच या देशाचं संविधान वाचवू शकू, तरच या देशाच्या शेवटच्या माणसाला न्याय देऊ शकू. आणि ते देण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं बोललं पाहिजे. लोकांना बोलतं केलं पाहिजे. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मरी जाता है. असं व्हायचंय का? आणि हे व्हायचं नसेल, आणि हे जे मगाशी मी म्हटलं की आम्ही भारताचे लोक यांनी मला जे दिलंय, आणि माझ्या आत्ताच्या काळामधल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी ही गोष्ट करतो. मला एका डायबिटीसच्या पुस्तकाच्या, माझे मित्र आहेत डॉक्टर, त्यांनी डायबिटीसचं पुस्तक काढलं. मला त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्यांनी आपलं पत्रकार आहे, लेखक आहे वगैरे असं म्हणून. मी 1 मिनिट डायबिटीस, 49 मिनिटं मोदी, RSS, भाजप, आणि परत 1 मिनिटं डायबिटीस, असंच मी बोललो. ते सगळे हसायला लागले. म्हणे असं काय? म्हटलं डायबिटीसपेक्षा कॅन्सर घातक आहे, त्यामुळे कॅन्सरवर जास्त वेळ बोलणं गरजेचं आहे.